नमस्कार, आरतीच फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी रसरशीत इथे जिलेबी तयार करणार आहोत। रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आणि साधी आहे। पहिल्या प्रयत्नात तुम्हाला जमणार म्हणजे जमणारच अशी ही जिलेबीची रेसिपी आहे। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी सर्वात आधी पाक तयार करून घेत आहे। त्यासाठी एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1.5 वाटी साखर घालायची आहे। गॅस लो टू फ्लेमवर चालू आहे। या पद्धतीने 1.5 वाटी साखर घातली, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। साखर एकदा मिक्स करून झाल्याच्या नंतर 1-2 मिनिटांनी त्याला उकळ काढायची आहे आणि पाक झाला की नाही ते चेक करायचं आहे। इथे पाक झाला नाही, त्यामुळे आणखी एकदा थोडंसं पाक तयार करून घ्यायचं आहे। पाक अगदी हलका तयार करायचा आहे। पाक गुलाबजामुनसाठी आपण जसं तयार करतो तसंच पाक तयार करायचा आहे। पाक तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच इथे मी कलर घातलेला आहे। हा कलर खाण्याचा आहे, ऑप्शनल आहे। आणि इथे मी अर्धा चम्मच वेलची पूड घातलेली आहे आणि परत एकदा मिक्स करायचं। पाकाला उकळी आली की गॅस बंद करायचा। इथे बॅटर बनवण्यासाठी एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 वाटी मैदा घालायचा आहे आणि 1 चम्मच तूप घालायचं आहे। तूप घातल्याच्या नंतर इथे मी विनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे, यामध्ये हा ॲड करायचा आहे। अशा पद्धतीने इथे हे ॲड केल्याच्या नंतर मस्त असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जसं एखाद्या पदार्थांसाठी मोहन घालतो तसं हे मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं चोळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि इथे थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल तसं हवं तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मी इथे लागेल तसं पाणी घालते आणि मिक्स करून घेत आहे। बॅटर बनवण्यासाठी अगदी मिक्स करत राहायचं आणि फेटल्यासारखं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे बघा इथे असं बॅटर तयार होतं। त्यामध्ये थोड्या गुठळ्या असतात, त्या थोड्या फोडून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने आणखी थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा फेटून घेत आहे। हे बघा मस्त असं इथे अगदी परफेक्ट आपलं इथे बॅटर तयार आहे। हे बघा अशा पद्धतीने बॅटर इतपत असं झालं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। बॅटर इथे संपूर्ण तयार झालेलं आहे। लगेचच आपल्याला हे बॅटर एका पायपिंग बॅगमध्ये घालायचं आहे। इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाच्या पिशवीचा सुद्धा वापर करू शकता। ही पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। बॅटर तयार झाल्याच्या नंतर लगेचच पायपिंग बॅगमध्ये घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोड्या गुठळ्या राहिल्या तर काहीच हरकत नाही आणि लगेचच पायपिंग बॅगच्या वरच्या टोकाला असं पिळा घालून घ्यायचा किंवा तुम्ही रबरचा वापरसुद्धा करू शकता आणि पुढचा जो काही भाग आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हवं तसं जाड किंवा बारीक तुम्ही इथे कट देऊ शकता। एकीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये लगेचच जिलेबी घालून घ्यायची आहे। 1-2 घाणा काढला की तुमची जिलेबी नंतर जमणार म्हणजे जमणारच। अशा पद्धतीने गॅस मध्यम आचेवर आहे आणि जिलेबी इथे मी घालून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने तळून झाल्याच्या नंतर एकदा अलटी पलटी करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने तळून घेत आहे। हवा तसा कलर तुम्ही इथे करू शकता। तुम्हाला जर जास्त लाल हवं असेल तर तुम्ही थोडंसं अगदी तळून घ्यायचे आहे। इथे जिलेबी तळून झाल्याच्या नंतर त्यामध्ये तेलामधून काढून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने मस्त अशी कलर आलेला आहे आणि तळून झाल्याच्या नंतर गरम गरमच आपल्याला पाकामध्ये घालायचे आहे। पाक थोडासा कोमट असला पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये जिलेबी घालून घ्यायची आहे। जिलेबी घातल्याच्या नंतर त्याला थोडंसं चमच्याच्या सहाय्याने अलटी पलटी करून घ्यायचं आहे। इथे पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे पाकासाठी, कारण की पाकासाठी पसरट भांड्याचा वापर केला की मस्त अशी आपली जिलेबी अलटी पलटी करता येते। खोल भांड्याचा वापर केला तर त्यामध्ये जिलेबी तुटण्याची शक्यता असते। हे बघा अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटं ठेवायची आणि नंतर आपल्याला जिलेबी काढून घ्यायची आहे। अशी अलटी पलटी सतत करत राहायचे। बघा किती मस्त अशी रसरशीत आपली जिलेबी इथे तयार होत आहे। आता ही भिजून झाल्याच्या नंतर मी इथे काढून घेत आहे। हे बघा किती मस्त अशी आपली रसरशीत जिलेबी तयार झालेली आहे। अगदी जवळून बघू शकता तुम्ही। हे बघा किती छान असा कलर आलेला आहे। इथे मी संपूर्ण जिलेबी तयार करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही इथे किती मस्त असा कलर आलेला आहे
आणि एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा किलो इतकी जिलेबी तयार होते आणि घरी तुम्ही अशी जिलेबी तयार करू शकता। पहिल्या प्रयत्नात तुम्हाला जिलेबी जमणार म्हणजे जमणारच। रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।